शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन मुंबईमध्ये ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्याचं आयोजन। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार। मनसेशी युतीबाबत मातोश्रीवरच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा, तर युतीचा फायदाच होणार असल्याचा माजी नगरसेवकांचा सूर। सगळ्यांना विश्वासात घेऊन युतीसंदर्भात निर्णय होणार। बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून आरोपांची राळ। पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता उघडी, मतदारांची यादीही सापडल्याचा रंजन तावरेंचा आरोप। तर बँकेत पैशांची पाकिटं भरायचा उद्योग सुरू आहे का, असाही सवाल। आज पवार कुटुंबीय एकाच मंचावर येणार। बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात कार्यशाळेचं आयोजन। शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार एकत्र येणार। वाहन चालकांसाठी मोठी बातमी। फास्टॅग आधारित 3000 रुपयांच्या पासचा पर्याय 15 ऑगस्टपासून उपलब्ध होणार। वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास वाचणार। शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। घरात मांत्रिकाकडून पूजा करत असल्याचा व्हिडिओ। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर। मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची संततधार। सखल भागात पाणी साचायला सुरुवात। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरानं। एअर इंडियाकडून वाईड बॉडी फ्लाईट्ससह आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात। अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया 20 जूनपासून निर्णय लागू करणार। कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही, इराणनं अमेरिकेला ठणकावलं। अमेरिकन सैन्यानं युद्धात हस्तक्षेप केला तर परिणाम वाईट होतील, इराणचा इशारा। अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं सोलापूरमध्ये निधन। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। बऱ्याच दिवसांपासून आजारी होते। युद्धादरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवलं। 110 भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दिल्लीत दाखल। अर्मेनिया मार्गे विद्यार्थी मायदेशी परतले। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।